भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आगे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आगे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो सर्वांना नमस्कार। आज आमच्या या पालेगावामध्ये हरिभक्तपरायण रमेशजी महाराज बांगर यांनी जो संकल्प केला होता की आपल्या गावामध्ये नर्मदेश्वर महादेवाचं एक मंदिर व्हावं आणि त्या संकल्पाला करीत असताना त्यांनी भगवान श्री नर्मदेश्वर महादेवाला अधिष्ठान ठेवून अशा थोर महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने स्वतःच्या पुण्याईने हा संकल्प केला आणि आज त्यांचा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा आजचा पहिला दिवस आहे। आमच्या या पालेगावचा परिचय, पालेगाव हे एक पारमार्थिक गाव आहे। या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचे म्हणजे वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आहेत। वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायातून उगम झालेला आहे आणि अशा या नाथ संप्रदायाचे एक थोर संत आणि ज्यांना या ठिकाणी आपण त्यांचं तेज पाहिलं किंवा हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की महात्मा हा कपड्यातून ओळखायचा नसतो तर त्याच्या अनुभवातून त्याचा परिचय होत असतो। म्हणून काही लोक कपड्यातून संत ओळखतात, काही त्यांच्या राहणीमानावरून संतत्व ठरवतात, परंतु संतत्व हे त्याच्या स्थितीवरून त्यांच्या अनुभवातून ठरवायचं असतं। आणि या ठिकाणी ज्यांच्या नावाचा उल्लेख जो केला गेला की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राशी सुद्धा त्यांचा संबंध आहे असे महाअवतार बाबाजी, की त्या महाअवतार बाबाजींचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे असे परमपूज्य अभिजितजी दादा या ठिकाणी आज उपस्थित आहेत। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पालेगावामध्ये अनेक मंदिरं आहेत, अनेक प्रकारचे या ठिकाणी आपण बघितलं तर मारुतीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे, संत तुकाराम महाराजांचं पांडुरंगाचं मंदिर आहे। आणि तरी देखील मात्र महाराजांचा संकल्प की गावामध्ये एक महादेवाचं मंदिर व्हावं। आपला सत्य सनातन हा जो धर्म आहे, वैदिक धर्म आहे, या धर्माची जी आस्था आहे, या धर्माचं जे अस्तित्व आहे हे कायमस्वरूपी टिकून राहावं। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये देवधर्मांच्या विषयी श्रद्धा निर्माण व्हावी। आणि आमच्या जीवनातून बऱ्याचशा गोष्टी आज मायनस झालेल्या आहेत, हरवलेल्या आहेत। जसं आता त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा परिचय देताना सांगतो की माझ्याकडे पुष्कळ आहे, धन संपत्ती आहे,
पण आज आमच्याकडे शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, प्रसन्नता नाही आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम नाही. तर याला कारण आहे की आपण आपल्या स्वतःची स्थिती विसरलेलो आहोत, स्वतःचं स्वरूप विसरलेलो आहोत. आणि या क्रियायोगाच्या द्वारे आपल्याला स्वतःचा परिचय करून घ्यायचा आहे. कधी सांगितलं की श्रीमद भागवतामध्ये सुद्धा शुकदेवजी महाराज जे परीक्षितीला सांगतात की पहिल्यांदा आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवावं, आपल्या आसनावर नियंत्रण ठेवावं, आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा क्रिया आहे श्वासावर नियंत्रण ठेवण्याची. आणि महाराजांच्या माध्यमातून, बाबाजींच्या माध्यमातून हे जे कार्य आहे हे अविरतपणे चालू आहे. मला वाटते आपण सुद्धा जर या क्रियायोग साधनेशी जर जोडलात, जे जोडलेले नाही त्यांना मी सांगेन, तर आपल्याला देखील तो आनंद मिळू शकतो. आता हे जे महात्म्य असतात क्रियायोगामध्ये, जे आता ती एक स्टेप असते, स्टेप बाय स्टेप, मी काय सांगायला नको, ते आपल्याला समजावून सांगतील. पण जेव्हा त्या स्थितीवर तो साधक पोहोचतो तेव्हा तो जरी घरामध्ये बसला असेल तरी देखील मात्र संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही चाललेलं आहे त्या ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला जागेवर बसल्या त्या ठिकाणी होत असतं. आणि आपल्या मस्तीमध्ये, आपल्या आनंदामध्ये आणि ते लोक जगत असतात. हाच आनंद इतरांना मिळावा ही एक त्यांची धारणा असते. म्हणून त्या योगाने आज महाराजजी या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय चांगला दिवस आहे. महाराजांच्या या कार्याला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देत. जय श्रीराम. या ठिकाणी बाबा आले आणि त्याच्याबद्दल आमचे महाराज सुद्धा आले, त्याबद्दल मी तुम्हाला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पहिलं तर एक गोष्ट म्हणजे मी काय करत नाही, श्रीमद देव नेहमीच सांगतो, ज्यावेळी त्यावेळी कार्य समाप्त करून रमेश दादा मंदिर ची जी प्रोसेस करतायत खूप छान आहे. नर्मदे माताबद्दलच मी तुम्हाला त्यांची एक कहाणी सांगू इच्छितो. आपण पाहतो की आपल्या भारत देशामध्ये जे प्रमुख नद्या आहेत, गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे आणि नर्मदा आहे, 4 प्रमुख नद्या मानल्या जातात. प्रत्येक नदीचं एक कार्य आहे. प्रत्येक नदी आपल्या स्वतःमध्ये श्रेष्ठ आहे आणि परमेश्वरानेच बनवलेले आहे. नर्मदे मातेच्या एकदा मनात येतं की माझं जे स्थान आहे ते गंगेप्रमाणे मला स्थान मिळालं पाहिजे. कारण आपण पाहतो की गंगेचं जे उगम आहे गंगोत्री वरून, आणि भारतामध्ये सर्वात पवित्र नदी म्हणून तिला पाहिलं जात. किंवा आपले जे काय आपण चांगले वाईट कर्म करतो त्याच्यातून मुक्तीसाठी आपण गंगे मध्ये जाऊन डुबकी मारतो, तुझ्या मध्ये स्नान करतो. आपले जे काही भावना आहेत ते गंगेशी मध्ये अर्पण करतो. निर्मितीकार जे आहेत ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश, प्रत्येकाचे कार्य ब्रह्मदेवने निर्मिती करतात. तर नर्मदा माता ब्रह्मदेवाचं नामस्मरण करत तपस्येला बसते. तिला ते गंगेचं स्थान जे आहे तसंच स्थान तिला पण हवं. कठोर तपस्यानंतर ब्रह्मदेव प्रकट होतात. ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर नर्मदा माता आपली जी मनोकामना आहे ती म्हणून दाखवते की मला पण गंगे सारखं, गंगा नदी सारखं स्थान मिळालं पाहिजे. तिला पण तुम्हीच निर्माण केलं, मला पण तुम्हीच निर्माण केलं. तर ब्रह्मदेव बोलतात की गंगा तिच्या स्थितीमध्ये श्रेष्ठ आहे, तू पण आहे, तर तिचं स्थान मी तुला देऊ शकत नाही. प्रत्येकाचं एक कार्य आहे, त्या कार्याप्रमाणे निर्मिती केली जाते. तू काही कमी नाहीयेस. पण ह्या उत्तराने नर्मदे मातेला तिचे जे
तिचा जो विजन असतो किंवा तिची जी इच्छा असते ती मनोकामना शांत ठेवू नये, तर ती ठरवते की नाही आपल्याला कसं स्थान मिळालं पाहिजे, म्हणून ती काशीला जाते, एका शिवलिंगची स्थापना करते आणि भगवान शिव ती तपस्या करायला सुरुवात करते, कठोर तपस्या करते. भगवान शिव प्रकट होतात, खुश होतात तिच्यावरती आणि शिवजी नर्मदा मातेला सांगतात की पुत्री बोल तुझी काय कामना आहे. नर्मदा माता जी आहे ती आपली कामना बोलून दाखवते. शिवजी बोलतात की हेच बोलतात की गंगा जशी श्रेष्ठ तशी तू पण श्रेष्ठच आहेस, पण मी तुला एवढा आशीर्वाद देतो की तुझ्या पात्रातील कंकर पत्थर म्हणजे दगड कोठे जे आहेत ते पण शिवलिंग बनते, शिवमय होते आणि मी त्या सर्व दगडांमध्ये माझा वास्तव्य असतो. म्हणून आपण पाहतो की नर्मदेतून जे दगड निघतात ते शिवलिंगासारखा त्याचा आकार असतो. त्यालाच आपण नर्मदेश्वर म्हणून आपण त्याचे पूजन करतो. भगवान शंकर नर्मदा मातेच्या भक्तीवरती खुश होऊन तिला आशीर्वाद देतात की जर एखादा व्यक्ती त्याच्या पापमुक्तीसाठी यमुना नदीमध्ये स्नान करत असेल तर त्याला 7 दिवस लागतील. सरस्वती नदीच्या पात्रामध्ये स्नान केल्यास 3 दिवस लागतील. गंगा नदीच्या पात्रामध्ये स्नान केल्यास 1 दिवस लागेल. परंतु तोच व्यक्ती जर तुझ्या सानिध्यात येईल तर त्या व्यक्तीला फक्त तुझ्या दर्शनाने पापमुक्ती मिळेल. एवढं जे त्याचं महत्व आहे. आणि दुसरं मी एक सांगू इच्छितो की प्रत्येक नदीमध्ये गाळ आहे, वाळू आहे, पण नर्मदेमध्ये वाळू नाही. लक्षात घ्या, प्रत्येक नदीची अवस्था ही बाल्य अवस्था आहे, युवकावस्था आहे, पण नर्मदेची अवस्था पूर्णाहुतीला गेलेली आहे. ज्यावेळी एखाद्या नदीच्या पात्राची अवस्था पूर्णाहुतीला जाते त्यावेळी त्याचा संपर्क पाताळाशी जोडला जातो. बघा किती तिचा खोलवर तिची पातळी गेली असते. अशा या पात्रामध्ये भगवान शिव वास्तव्य करतात नर्मदेश्वरच्या माध्यमातून. अशा शिवतत्वाची निर्मिती आज रमेश दादा या ठिकाणी करतायत आणि आपण सर्व त्या निर्मितीचा जो पायाभरणीचा आज कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपण भावता स्वरूप भगवान दत्तात्रेयजीच्या आदेशाने आपण इथे जमले आहोत. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, निर्मिती, मेंटेनन्स आणि विनाश तिन्ही देवतांचं प्रतीक भगवान दत्तात्रेय. त्या संप्रदायाशी आपण सर्व जोडलेले आहोत. मग दादा बोलले की वारकरी परंपरा तर मूळ हे नाथ संप्रदायाशी जोडलेले आहे. त्र्यंबकनाथ जे ज्ञानेश्वर माऊलींजींचे पंचभाव होते, ज्यांनी गुरु गोरक्षनाथांजवळून दीक्षा घेतली होती. गोविंद पंत, त्यानंतर विठ्ठल पंत, नंतर ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊलींचे जे मोठे बंधू निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताय निवृत्तीनाथ यांना गणिनाथनी दीक्षा दिली होती नाथ संप्रदायाची. गणिनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दीक्षा दिली नाथ संप्रदायाची. ज्ञानेश्वर माऊलींनीच हा जो वारकरी संप्रदाय आहे त्याची पायाभरणी केली. तुकोबाने लावला तो कळस म्हणजे तो जो वारकरी संप्रदाय आहे तो जनमानसात पोचवण्याचं काम तुकोबा रायांचे जे गुरु होते, ज्याला जी दीक्षा दिली गेली, ज्याचे रामकृष्ण हरी स्वप्न अवस्थेमध्ये, ते कोणी दुसरं नाही चैतन्य स्वरूप बाबाजी म्हणजेच भावतारजी म्हणजेच भगवान विष्णू म्हणजे एकमुखी दत्त. हे सगळं एकाला एक कनेक्टेड आहे. म्हणजे काही जास्त तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही. आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सिद्धयोगी वितरागी धग धगते तेज कुंड
विठ्ठला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामाची आई दाखला आरती तुकारामा राघव सागराचा पाषाण तारिले केसे तुकोबाचे भंगार केले आरती तुकारामा तुकिता तोंड्याचे ब्रह्मा तुकाशा म्हणून रामेश्वरी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखले आरती तुकारामा हरे प्रेमी आनंदे पूजित भगवान हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण नर्मदेश्वर महादेव भगवान की जय पार्वती पते हर हर शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. आपल्या इथे परम सिद्ध योगी पाले ग्रामस्थांच्या वतीने आणि या मंदिराचे यजमान स्थान ज्यांनी भूषवलेलं आहे खरं म्हणजे आमचे रमेशजी महाराज बांगर यांच्या या अत्यंत प्रयत्नाने ही फार मोठी एक प्रकारची आमच्यासाठी पर्वणी आहे की भगवान महादेव या ठिकाणी विराजमान होत आहे. खरोखर खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पहा सुंदर असं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. सर्व ग्रहांचं पूजन झालेलं आहे. वास्तुपुरुषाचं पूजन झालेलं आहे. सर्वतोपरी भद्रमंडलम पूजन झालेलं आहे. स्वस्तिकचं पूजन झालेलं आहे. गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे या ठिकाणी. नाथ परंपरेचे आम्हाला या ठिकाणी अभिजित बाबा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. खरोखर आम्ही फार भाग्यवान आहोत. फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की या भूमीला त्यांचे पावलं लागलेले आहेत. सहसा कुठे ते जात नसतात आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परम भाग्याची गोष्ट आहे. यापुढे शब्द बाबांच्या हस्ते पहिल्यांदा एक नारळ उजळ मारतील आणि कोणतं आपले अस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड आदेश झलक निरंजन. तेज कुंड बहुत खूप वा हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळी श्रीफळ मधून जी निगेटिव्ह ऊर्जा होती इकडची ती सोक केलं या श्रीफळाने. त्याच वेळी हा नारळ असा येतो. हे शुभ लक्षण आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन कुंडली गोविंद हरी विष्णू मौली ज्ञानेश्वर जय गुरु तुकाराम महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव जय. नर्मदेश्वर भगवान की जय. या ठिकाणी सिद्ध योगी जे नाथ संप्रदायाचे दीक्षा गुरु आहेत त्यांना शक्तिपात दीक्षेचा जो अधिकार आहे फक्त दादानं तर या ठिकाणी आले. त्यांनी पहिला नारळ या ठिकाणी फोडला. त्यांच्या हस्ते भूमीचं म्हणजे कोणशिला एक प्रकारे बसणार आहे. तर आपलं कार्य सिद्ध होणार यात नवलच नाही. तसे इतर त्यांचे सहकारी सुद्धा आले. आमचे इंजिनियर आले आपले दलाल साहेब. त्याच्यानंतर आपले बळीराम फुलोरे, अजून सुभाष वारिंगे आहेत, आपले मदन बांगर, समीर देसाई आहेत. बरीचशी मंडळी, प्रत्येकाचं मी काय नाव घेत नाही. तर आपलं हे कार्य सिद्धीला जावं एवढंच आम्ही त्यांच्याकडे मागणी करू. साक्षात गोरक्षनाथच येथे आलेले आहेत आपल्यासोबत. तेव्हा आपलं कार्य सफलच होणार आणि त्यांचंच मंदिर आहे.
नाही का? 100%. तेव्हा इथे आलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. पहिलं एक लक्षात घ्या, शरीर फक्त माध्यम आहे. मी कोणी हे तुमच्यातलाच एक आहे. जे कार्य दिलंय ते करत असतो. या दिवशी आळस करणार रिप्लेस होणार. त्यामुळे जर शरीर म्हणून आलो असतो तर मी इथे पोचलोच नसतो. पण रमेश दादांबद्दलचं प्रेम आणि गुरूंचा आदेश ह्यामुळे मी आज काहीसं भांडण करून इथपर्यंत आलो. एक छोटं बाळ जसं आई वडिलांबरोबर भांडण करतं तसंच आमच्या गुरुतत्वाशी भांडण असतं. हे कार्य नक्कीच पूर्ण होणार. त्याची जी प्रचिती आहे, ज्यावेळी श्रीफल आतून खराब निघतं ते नुसतं खराब निघत नसतं. कारण बाहेरून सर्व श्रीफळ हे आपल्याला सारखेच दिसतात. ज्यावेळी आतमधून ते खराब निघतं हे एक खूप शुभ संकेत मानला जातो. प्रत्येक वास्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात. जी ऊर्जाचा प्रभाव जास्त असतो तसं कार्य तिथे घडत असतं. माझा हा जन्म म्हणा किंवा मागचे जन्म म्हणा नाथ संप्रदायाशी जोडलेले आहेत. शाबरी मंत्र हा आमचा बेस आहे. ज्यावेळी जिथे जातो त्या ठिकाणी ते मंत्र चाललेलं असतं. आणि तंत्रविद्याचे जे प्रथम आचार्य गुरु दत्तात्रय यांच्याशी कनेक्टेड आमचा जो मार्ग आहे त्याची जबी प्रति जो श्रीफळामधून जे प्रकट झाले हे त्याचाच एक भाग आहे. सतनमो आदेश लख निरंजन. नमो आदेश. स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात ओम मंगलम ओम आनंदम ओम मंगलम ओम
मंगलम